आता ज्या मुलांनी इथे उभं राहून भाषणं दिली वक्तृत्व स्पर्धेचा भाग म्हणून, तसा स्पर्धेमध्ये भाग न घेता पण मी पण उभं राहूनच बोलणार होतो, कारण तुम्ही पण सगळेजण उभं राहून बोललात. पण मला प्राची मॅडमने त्यांनी सांगितलं नाही तुम्ही बसूनच बोला, म्हणून मी बसून बोलतोय. आणि एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी काही वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला नसल्यामुळे मला पारितोषिक मिळणं किंवा न मिळण्याची काहीच चिंता नाही आहे. जी चिंता तुमच्यापैकी काही मुलांना असेल, आणि खरं म्हणजे त्या मुलांना असंही वाटत असेल की आता आमची भाषणं झाली, आता ही भाषणं पुरे करा, आमचा पारितोषिक समारंभ पूर्ण करून टाका, पारितोषिक कोणाला मिळालं याच्यातच आम्हाला जास्त रस आहे. गांधीजींच्या विचाराची प्रगल्भता आम्ही गेले काही दिवस वाचत होतो या वक्तृत्व स्पर्धेची तयारी करायची म्हणून. त्यामुळे आता परत नको, आता लवकर पारितोषिक समारंभ करा, असंही तुमच्यापैकी काही मुलांच्या मनात येऊ शकेल, त्यात काही गैर नाही. 2-3 गोष्टी फक्त तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. खरं चांगली भाषणं केलीत तुम्ही सगळ्यांनी. काही काहींची माहिती चुकीची होती, काही काहींची माहिती असंदर्भहीन होती, पण ठीक आहे, तसं होऊ शकतं या वयामध्ये. आम्ही काही तुमच्या वयाचे होतो त्यावेळेला फार मोठे प्रगल्भ आणि फार हुशार होतो असं नाही. आम्ही पण भरपूर चुका केलेल्या आहेत, फक्त त्या चुका पुढे असता कामा नयेत एवढं मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी अधिकाधिक योग्य असं वाचन, योग्य असा अभ्यास करायला हवा. आता गंमत म्हणजे आता हा माईक समोर आहे आणि त्याच्यामार्फत मी बोलतोय. स्वतः गांधीजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये पूर्ण हारले असते, त्यांना शेवटचा नंबर आला असता गांधीजींच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये. त्यांचं वक्तृत्व प्रभावी, दमदार, जोरदार असं प्रचंड युक्तिवादाने असं भारलेलं असं काही नसायचं. ते अत्यंत साधं भाषण करायचे. त्याच्यात ते कित्येक वेळेला उदाहरणं पण द्यायचे नाहीत. ते काही प्रत्येक वेळेला गीता असेल, बायबल असेल, कुराण ह्याच्यातले संदर्भही द्यायचे नाहीत. ते अतिशय साधं आणि सोपं असं भाषण करायचे. त्यावेळेचा हा जो माईक होता त्याच्यावर तुम्ही कदाचित जुने सिनेमे पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल गांधीजींच्या वेळचे असे ते शिकागो असं लिहिलेलं असायचं. तर ती शिकागो नावाची कंपनी होती, त्या कंपनीतर्फे तो माईक. पण त्यावेळचं तंत्रज्ञान आत्ता एवढं प्रगत नव्हतं, त्यामुळे आत्ता असा आवाज तुमच्यापर्यंत मस्तपैकी पोचतोय तसा आवाज पोचण्याची शक्यता त्यावेळेला नव्हती. ते जिथे भाषण द्यायचे त्याच्या समोर बसलेल्या काही लोकांपर्यंत आवाज जायचा, पण भाषणाला जमलेल्या लोकांची संख्या लाखात असायची. म्हणजे ते स्वतः भाषण करायचे ते अगदी कमी लोकांपर्यंत पोचायचं, पण भाषणाला असंख्य लोक हजर असायचे. अजून एक गंमत म्हणजे ते भाषण साधारणपणे नेहमी हिंदीत द्यायचे. पण तुम्ही जर पाहिलं गांधींचं चरित्र तुम्ही वाचलं असेल किंवा गांधीजींचे अनुयायी कोण कोण होते तुम्ही वाचलं असेल, तुमच्या लक्षात येईल की गांधीजींच्या अनुयायांमध्ये सर्व भाषांमध्ये लोक होते. स्वतः गांधीजींना फक्त हिंदी, गुजराती आणि इंग्लिश 3च भाषा येत होत्या. त्यांना मराठी येत नव्हती, समजत होती. बंगाली येत नव्हती, अशीच जुजबी समजत होती. पंजाबी येत नव्हती, तामिळ तर अजिबात येत नव्हती, मल्याळी येत नव्हती. याच्या उलट त्यांचे शिष्य विनोबा भावे, विनोबा भावांना 14 भाषा यायच्या, देशातल्या जवळजवळ 10 आणि परदेशातल्या 4. आणि म्हणून ज्यावेळेला असं म्हणायचंय की विनोबा ज्यावेळेला मौन साधतात गांधीजींप्रमाणे, ज्याचा उल्लेख प्राची मॅडमने केला, विनोबा ज्यावेळेला मौन साधतात ते एकाच वेळेला 14 भाषांमध्ये मौन साधतात. अशा प्रकारे त्यांचं वर्णन केलं जायचं. असे भाषाप्रभू होते विनोबा. ते गांधींचे शिष्य, पण गांधीजींना मात्र एवढ्या भाषा येत नव्हत्या. आणि तरीसुद्धा गांधीजींचे अनुयायी तुम्ही पाहाल तर देशाचा असा एक भाग नाही आणि अशी एक भाषा नाही की ज्या भाषेमधले अनुयायी त्यांना लाभले नाहीत. राजगोपालाचारी तामिळ होते, ते त्यांचे अनुयायी होते. पंजाबमध्ये अनुयायी, बंगालमध्ये अनुयायी, सगळीकडे त्यांचे अनुयायी होते. आणि खूप लोक सुभाषचंद्र बोस आणि गांधी यांची तुलना करून जणू काय बोस गांधींच्या विरोधात होते आणि गांधी बोसच्या विरोधात होते अशा टाईपची टीका करतात. परंतु बोस ज्यावेळेस सोडून गेले पक्ष आणि त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली, त्यावेळेला आझाद हिंद सेनेच्या पहिल्या बटालियनचं नाव त्यांनी गांधी बटालियन दिलं होतं. आणि गांधी बटालियन असं नाव देऊन त्यांनी गांधीजींचा पूर्ण सन्मान केला. त्यामुळे ज्या लोकांना गांधी आणि बोस, गांधी आणि नेहरू, गांधी आणि पटेल यांच्यामध्ये एक प्रकारे ते मेल्यानंतर भांडणं लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न चालतात,
त्याच्यामध्ये प्रत्यक्षात गांधी कधीही नव्हते. गांधीजी अत्यंत साधेपणाने सगळ्यांशी संवाद साधत असत. मग त्याची मतं त्यांना पटणारी असोत अगर नसोत. अनेक वेळेला नेहरूंनाही त्यांची मतं पटायची नाहीत. एवढंच काय विनोबांनाही त्यांची मतं पटायची नाहीत. विनोबाही त्यांच्याशी वाद घालायचे. किंबहुना ते म्हणायचेच नेहमी, विनोबा तर नेहमी सांगायचे की वाद हा शब्दच प्रमुखचा आहे. संवादामध्ये पण वाद आहे, विसंवादामध्ये पण वाद आहे, वितंडवादामध्ये पण वाद आहे, प्रतिवादामध्ये पण वाद आहे. वाद सगळीकडे आहे, पण तुम्ही वादाचे जे नियम आहेत ते नियम सोडू नका, म्हणजे तो वितंडवाद आणि उग्र संघर्षवाद होत नाही. कारण उग्र संघर्षवाद आणि वितंडवाद म्हणजे सुद्धा हिंसा आहे असं त्यांचं मत होतं. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शब्दातही अतिशय गंभीर हिंसा होऊ शकते. किंबहुना शब्द हिंसेला प्रवृत्त करतात. त्यामुळे शब्द सांभाळून वापरले पाहिजेत. ठिकठिकाणच्या या हिंसा होतात त्या कोणीतरी शब्दांनी पेटवलेल्या असतात. ते प्रत्यक्ष माणसं काही हिंसा करून दाखवत नाहीत, प्रात्यक्षिक अशी हिंसा करा. ते शब्दांनी हिंसा करतात, शब्दांनी हिंसा प्रेरित करतात, शब्दांनी हिंसा शेवटपर्यंत पोचवतात आणि त्यातनं मग भडकलेली माथी प्रत्यक्ष हिंसेला जबाबदार होतात. नथुराम गोडसे ज्यावेळेला कधी लहान शाळेत वगैरे असेल त्यावेळी काही त्याला वाटलं नसेल की आपण गांधीजींची हत्या करावी म्हणून. पण नंतर त्याला वाटलं, कारण कोणाच्या तरी शब्दांनी तो प्रेरित झाला. त्याच्या डोक्यात जी हिंसा होती, त्याला सांगणाऱ्या माणसाच्या त्याच्या डोक्यात जी हिंसा होती ती हिंसा त्याने त्याला शब्दाद्वारे पोचवली आणि ती त्यांच्या डोक्यात एवढी भडकली नथुरामच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या की त्यांनी गांधीजींचीच हत्या केली. गांधीजींची त्यांनी हत्या केल्यानंतर आत्ता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की नथुराम गोडसेचंच म्हणजे हत्या करणाऱ्यांचंच कौतुक मोठ्या प्रमाणावरती होतंय. असं जगात कुठे घडलेलं नाही. अब्राहम लिंकनची पण हत्या झाली, अशीच हत्या झाली. अब्राहम लिंकननी अमेरिकेला गुलामगिरीतनं मुक्त केलं आणि तरीही त्यांची हत्या झाली. पण अब्राहम लिंकनची हत्या करण्याचे गोडवे कोणी अमेरिकेत गात नाहीत. अब्राहम लिंकनची हत्या करणारा हा एक प्रकारे खलपुरुषच मानतात, पण तो खलपुरुष असंही त्याचं वर्णन करत नाहीत. अब्राहम लिंकनची महती त्यांनी ठार मारल्या, त्यांचं हत्या झाल्यानंतर अब्राहम लिंकनची महती वाढली, त्याच्या गुन्ह्याची, त्याच्या खलनायकाची, त्याला मारणाऱ्यांची महती वाढली नाही. आपल्या देशामध्ये मात्र बरोबर उलटं चाललंय. अब्राहम लिंकननी पण संपूर्ण जे त्याचं आयुष्य वेचलेलं होतं त्यानंतरचं आयुष्य, ते अध्यक्ष झाल्यानंतर हे गुलामगिरीतनं देश मुक्त करण्यासाठी होतं. परत ते निवडून आले 1864 साली आणि 1865 साली लगेच त्यांची हत्या झाली. आजही अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन हेच आपल्याप्रमाणे एक प्रकारे अप्रत्यक्ष जाहीर घोषणा नसली तरी एक राष्ट्रपिताच सदृश मानले जातात. आपल्या देशामध्ये मात्र या राष्ट्रपित्याला आता दूर करायचे प्रयत्न चालू आहेत. आणि म्हणून शिवजागरचं मला कौतुक का करावं असं वाटतं की असं ज्यावेळेला देशातलं वातावरण आहे गांधीजींना विसरायला लावण्याचं, गांधीजींना दूर करण्याचं आणि नथुरामलाच पुढे आणण्याचं, त्या राजकारणाला एक प्रकारे तडा देणारं, त्या हिंसेच्या राजकारणाला, त्या द्वेषमूलक राजकारणाला तडा देण्याचं कार्य त्यांनी केलेलं, म्हणून त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मला या संस्थेचं फक्त नाव ऐकून माहिती होतं, बाकी मला काहीही माहिती नव्हती. ज्यावेळेला त्यांनी मला फोनवरती प्रथम सांगितलं की आम्ही असं शालेय मुलांच्या मार्फत करतोय, त्यावेळी मी किती माणसं भाषणाला येणार आहेत, माझं भाषण किती लोकांसमोर आहे, किती विचार प्रवर्तक, काही असा मी विचार केला नाही. त्यांनी शालेय मुलांमध्ये विचार पसरवण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आणि अन्य काही कार्यक्रम योजलेले आहेत. एवढं म्हटल्यानंतर मी ताबडतोब त्यांना हो म्हटलं आणि त्याच्यामुळे मी आज आलो. याच्यामध्ये डोंबिवलीचे किती माणसं माझे प्रगल्भ विचार ऐकायला येणार आहेत हे सांगण्यासाठी आलो नाही, हे पाहून मी आलो नाही. तर मुद्दा असा की गांधीजी ज्या वेळेला त्यांचं भाषण करायचे, त्यांचं निवेदन करायचे, त्यावेळेला असा छोटा माईक अगदी थोड्या लोकांना समजायचं, पण ऐकणाऱ्यांमध्ये तामिळ, बंगाली, सगळ्या कानडी, सगळ्या प्रकारचे लोक असायचे आणि त्यांच्यापर्यंत गांधीजींचा संदेश पोचायचा. मग प्रश्न येतो की गांधीजींचा संदेश पोचायचा कसा? ते जर 3च भाषा येत होत्या, पण कानडी, तामिळ, सगळ्या पंजाबी, बंगाली सगळ्या लोकांपर्यंत त्यांचं म्हणणं, त्यांचं निवेदन, त्यांचं शिकवण ही लोकांपर्यंत कशी पोचायची? तर त्याचं कारण असं होतं, गांधीजींच्या विचारातली जी स्पष्टता आणि प्रगल्भता होती ती ज्यांना समजायची ते तो विचार घेऊन पुढे जायचे.
स्वतः गांधीने जायचे, स्वतः गांधी जायचे, बंगालमध्ये पण जायचे, पंजाबमध्ये पण जायचे. आता गांधीजींचा जो विचार वाढायला लागला अहिंसे संबंधातला, तो ज्या पार्श्वभूमीवर वाढला तो खूप महत्त्वाचा आहे. ती पार्श्वभूमी खूप महत्त्वाची आहे. गांधीजी 1915 मध्ये आले, मगाशी एका मुलांना सांगितलं, 1915 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेतनं आले. त्याच्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे 1919 मध्ये जालियनवाला बागेमध्ये फार मोठं हत्याकांड झालं. इंग्रजांच्याकडनं जालियनबागेत जमलेल्या अनेक काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीतल्या सत्याग्रहींचं हत्याकांड झालं, मोठ्या प्रमाणावर हत्याकांड झालं. आणि ते हत्याकांड पाहिल्यानंतर काही लोकांना असं वाटलं की इतक्या प्रमाणावरती हत्याकांड करणाऱ्या या इंग्रज साम्राज्याचा प्रतिकारही आपण हिंसेनेच केला पाहिजे, कारण ह्याला कसं तोंड देणार. त्याच्याबरोबर उलटा विचार गांधीजींनी केला. गांधीजी म्हणले की त्यांच्याकडे इतकी शस्त्र आहेत, त्यांच्याकडे इतके बॉम्ब गोळे आहेत, त्यांच्याकडे इतके टँक आहेत, आणि त्यावेळेची भारताची लोकसंख्या 35 ते 40 कोटी होती. प्रत्यक्षात इंग्रजांची लोकसंख्या त्यावेळेला 1 लाख सुद्धा नसेल, लाखाच्या आसपास इंग्रज होते. पण आपल्या 35 ते 40 कोटी लोकांवर त्यावेळेच्या ते दहशत बसवू शकत होते. ते केवळ त्यांच्याकडे असलेल्या अतिशय बलाढ्य अशा शस्त्रास्त्र यंत्रणेतनं. तेव्हा गांधीजींनी त्यांना सांगितलं हरकत नाही, या सगळ्या लोकांना तुम्ही बंदुका पुरवू शकणार आहात, या सगळ्या लोकांना तुम्ही बॉम्ब पुरवू शकणार आहात, आणि ते पुरवल्यानंतर काय होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त बलाढ्य यंत्रणा त्यांच्याकडे, तुमच्या सगळ्यांच्या फक्त कत्तली होतील, आणि पुन्हा तुम्ही कत्तली झाल्यानंतर सो गुलामच राहाल. याचा अर्थ तुम्ही बलाढ्य शक्तीशी लढायचं नाही असं मात्र नाही. त्यांचं तर म्हणणं असं होतं की अहिंसा या शस्त्रामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी हिंसेत सुद्धा नाही. याचा पुरावाही त्यांनी सादर केला. प्रत्यक्षात अनेक वेळेला इंग्रज अधिकारी असायचे आणि गांधीजींनी सत्याग्रहाचं आवाहन केलेलं असायचं, आणि त्या सत्याग्रहाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अक्षरशः हजारो, काही वेळेला लाखो लोक रस्त्यावर यायचे. आणि गांधीजी काहीच सांगायचे नाहीत त्याला तुम्ही काय करा, एक शब्दांनी सांगायचे नाहीत तुम्ही हिंसा करा. ती माणसंही हिंसा करायची नाहीत, ती माणसंही काहीही करायची नाहीत. तर ते माणसं तिकडे फोन करून सांगायचे त्यांच्या अधिकाऱ्यांना की आम्हाला काय करायचं कळत नाही, ही एवढी माणसं जमलेली आहेत, पण ते काही दगडफेक करत नाहीयेत, काही जाळपोळ करत नाहीयेत, कुठे कोणाला मारत नाहीयेत, पोलिसांवर हल्ला करत नाहीयेत, आजूबाजूला इंग्रज माणसं आहेत त्यांच्यावरती ती हल्ला करत नाहीत, ती फक्त शांततेने वंदे मातरम म्हणत पुढे चाललेले आहेत, पण ते काही करत नाहीत, हिंसा करत नाहीयेत. त्यांना कसं त्यांना मारायचं कसं, त्यांच्यावर गोळीबार कसा चालवायचा. तुमच्यापैकी किती जणांनी गांधी हा चित्रपट पाहिलाय इंग्रजीमधला मला माहित नाही, तो आता हिंदीमध्येही आहे, इंग्रजी हिंदी आणि डब करून इतरही भाषांमध्ये आहे. त्या चित्रपटात त्यांनी दाखवलंय त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी एक सत्याग्रही आला की त्याच्या डोक्यात जोरात, ते दाखवले त्या चित्रपटात, ते वस्तुस्थिती आहे, त्यात खोटं काही नाहीये, त्याच्या डोक्यात जोरात लाठी मारायचे, तो रक्तबंब वाळवायचा, तो खाली पडायचा. पण गांधीजींनी सांगितलेलं होतं प्रतिहिंसा करायची नाही. तो पडल्याबरोबर पुढचा सत्याग्रही तिथे यायचा, त्याच्या डोक्यात ताबडतोब ते लाठी मारायचे, तो रक्तबंब वाळवायचा, तो खाली पडायचा, त्याच्या पुढचा सत्याग्रही यायचा, कोणीही त्याला प्रतिकार करायचा नाही. असे अनेक सत्याग्रही तिथे मारले गेले. पण त्या इंग्रजांना कळलं तर करायचं काय, असे किती लोक आपण मारत सरकार, लाखो लोक आहेत त्या सत्याग्रहात सामील झालेले. शेवटी त्यांना असं लक्षात आलं की ह्या अहिंसेमधली जी ताकद आहे, या अहिंसा या शस्त्रामधली जी प्रचंड शक्ती आहे, त्या शक्तीला आपण तोंड देऊ शकत नाही, हे इंग्रजांच्या लक्षात यायला लागलं. आणि म्हणून मगाशी त्या मुलांनी सांगितलं असं, साबरमती के संत यांनी सांगितल्याप्रमाणे साबरमती के संत तूने कर दिया कमाल. तर साबरमतीच्या संताचं महत्व काय आहे की त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की अहिंसेमध्ये जास्त ताकद आहे, जास्त शक्ती ही अहिंसेत आहे. तुम्ही गप्प बसण्यात जास्त शक्ती आहे, तुम्ही मौन बाळगण्यात जास्त शक्ती आहे, तुम्ही उपोषण करण्यात जास्त शक्ती आहे. तुम्ही भरपूर खाऊन शक्ती नाही होणार, तुम्ही भरपूर जोरजोरात बोलून शक्ती नाही प्राप्त होणार, तुम्ही मोठमोठाली हिंसात्मक शस्त्र निर्माण करून तुम्हाला काही निर्माण होणार नाही. याचं दुसरं जागतिक पातळीवरचं उदाहरण म्हणजे व्हिएतनामवरती अमेरिकेने हल्ला केला, त्यावेळेला अमेरिकेकडे 100-500 पट जास्त अशी बलाढ्य शस्त्रास्त्र होती, आणि व्हिएतनामच्या शेतकऱ्यांकडे काहीही नव्हतं. त्यांच्याकडे तर बंदुका सुद्धा नव्हत्या, विमानं तर सोडाच, त्यांच्याकडे टँक, विमानं, बॉम्ब काही नव्हतं. शेतकरी होते, त्यांच्याकडे काठ्या शेतकऱ्यांचे नांगर वगैरे एवढंच काहीतरी होतं. पण अमेरिकेने एवढं बॉम्बिंग केल्यानंतर त्यांनी ज्या गनिमी पद्धतीने, एक प्रकारे शांततामय पद्धतीने, गनिमी शांततामय पद्धतीने अमेरिकनांना पूर्ण नामोहरम केलं. त्यांचे सगळे विमानं, त्यांचे सगळे बॉम्ब गोळे हे पूर्णपणे निष्प्रभ करून टाकले. आणि त्याच अमेरिकेचे अलीकडेच झालेले बराक ओबामा हे जे अध्यक्ष होते,
त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या शपथविधीच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, या जगाला मार्गदर्शन तत्व फक्त महात्मा गांधींनी दिलेलं या शतकामध्ये, ते आपण पाळलं पाहिजे. हे त्या ओबामांनी सांगितलं, कारण ते ओबामा होते कृष्णवर्णीय, आणि त्यांनी सांगितलं मी आज कृष्णवर्णीय असून व्हाईट हाऊसमध्ये कृष्णवर्णीय मनुष्य अध्यक्ष म्हणून होऊ शकला, याचं श्रेय गांधीजींना आहे. कारण गांधीजींनी जी चळवळ सुरू केली दक्षिण आफ्रिकेत आणि भारतात, त्याच्यामुळे कृष्णवर्णीयांना जी मुक्ती मिळाली, त्या कृष्णवर्णीयांना मिळालेल्या मुक्तीमुळे मला इथे आज राष्ट्राध्यक्ष होता आलं, असं तेही म्हणले. तुम्ही कदाचित नेल्सन मंडेलांचं नाव ऐकलं असेल. नेल्सन मंडेलांना दक्षिण आफ्रिकेमध्ये तुरुंगात टाकलं होतं. ते 28 वर्ष तुरुंगात होते, आणि त्यांनी तुरुंगात सुटल्यानंतर जे पहिलं भाषण केलं ते हेच केलं की मी ज्या प्रेरणेने राजकारणात आलो आणि ज्या शक्तीने मी आज परत तुरुंगात सोडून आल्यावर काम करणार आहे, ती शक्ती आणि ती प्रेरणा मला प्रामुख्याने महात्मा गांधींनी दिली. म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला असोत किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असोत, त्या सगळ्यांनी प्रेरणा जी घेतलेली होती ती गांधीजींकडनं घेतलेली होती. याचा अर्थ जागतिक पातळीवरती गांधीजींना हे श्रेय असं दुसऱ्या कोणताही जगातला नेता नाहीये. जगात असा दुसरा कोणताही नेता नाहीये की जो सर्वत्र प्रत्येक देशामध्ये ते जे राष्ट्रप्रमुख असतात, ते अमेरिका असेल, इंग्लंड असेल, हे उघड हिंसेचा प्रसार करणारे, हिंसेचा प्रचार करणारे, हिंसेचा विचार मांडणारे असे लोक आहेत किंवा त्या राष्ट्र आहेत. पण त्यांना सुद्धा गांधीजींचंच नाव घ्यायला लागतं आणि गांधीजींचं नाव घेत त्यांना हिंसेचा प्रसार करावा लागतो, पण तो जमत नाही. प्रत्यक्षात आपण पाहिलं असेल तर जगामध्ये हिरोशिमा नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकल्यानंतर सुद्धा जपानने काय ठरवलं होतं, तर आता याच्यापुढे आपण कोणाशीच कसलंच युद्ध करायचं नाही, आणि म्हणून जपानने अण्वस्त्र शक्तीलाच विरोध केला, मी अणुबॉम्ब शक्तीलाच विरोध केला. हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब टाकल्यानंतर लाखो लोक ठार मारले गेलेले होते. त्याचप्रमाणे ज्यांनी ह्या अणुबॉम्बचा जन्म केला, दिला अणुबॉम्बचा, तो ओपनहायमर हा जो शास्त्रज्ञ होता, त्यांनी सांगितलं की माझ्या हातनं अतिशय मोठं वाईट कृत्य घडलेलं आहे, अणुबॉम्ब निर्मिती आहे, आणि हे जगाला मारक ठरेल. हे त्याने सुद्धा शेवटी आईन्स्टाईनच्या बरोबरीने गांधींचीच बाजू घेतली. आईन्स्टाईनचं तर वाक्य प्रसिद्ध आहे, तुम्हाला कुठेही मिळेल, तुम्ही गुगल वगैरे पाहणारी मुलात गुगलवरती मिळेल. आईन्स्टाईनने तर असं म्हटलेलं आहे की हा असा विलक्षण माणूस होता गांधीजी, की असा एक विलक्षण माणूस ह्या भूतलावरती अक्षरशः चालता बोलता फिरत होता, लोकांच्या बरोबर जात होता, असं कोणाला जर पुढे सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही. कारण असं विलक्षण व्यक्तिमत्व, साक्षात्कारी आणि चमत्कार युक्त असं व्यक्तिमत्व इतिहासात कधी यापूर्वी झालेलं नाही आणि यापुढे होण्याची शक्यता नाही. आणि म्हणून गांधीजी हाच या जगाचा, या शतकाचा खऱ्या अर्थानं प्रतीक आहे आणि तो प्रतीक राहील, असं आईन्स्टाईनने म्हटलेलं आहे. आईन्स्टाईनचे वाक्य तुम्हाला कुठेही गुगलवरती गेल्यावर मिळेल. मुद्दा असा की आज तुम्ही या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यानिमित्ताने गांधींच्या विचाराचा अभ्यास केला, गांधींच्या जीवनाचा अभ्यास केला, गांधींच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. कदाचित तुम्हाला गांधींचे काही काही विचार पटणार नाहीत, खूप लोकांना पटत नाहीत, काही बिघडत नाही. स्वतः गांधीजींनाही त्याचं काही दुःख नव्हतं, ते म्हणायचेच नाहीत की तुम्हाला सगळं पटलं पाहिजे. पण एक लक्षात घ्या, खान अब्दुल गफार खान म्हणून जे अफगाणिस्तानमधले होते ते बंडखोर होते, ते क्रांतिकारक होते, तिकडे इंग्रजांविरुद्ध लढायचे. आणि अफगाणिस्तानमधले जे क्रांतिकारक होते ते 2 बंदुका, 2 मोठाल्या मशीन गन असे त्यांच्या खांद्याला असायच्या, तुम्हाला फोटोमध्ये मिळतील त्या, याही खांद्याला एक आणि ह्याही खांद्याला एक, असे 1 लाख, त्यांना खुदाई खिदमतगार असं म्हणतात. त्या 1 लाख सैनिकांना, रिव्होल्युशनरी सैनिकांना खान अब्दुल गफार खानांनी गांधीजींच्या सूचनेवरनं शस्त्रत्याग करायला सांगितला. त्यांनी सगळ्यांनी गांधीजींच्या पायावरती असे एकापाठोपाठ उभे राहून ती 1 लाख सैनिकांनी त्या बंदुका ठेवल्या आणि आम्ही याच्यापुढे हिंसेचा त्याग करतो असं सांगितलं. ही घटना साधी नव्हती. जगाच्या इतिहासात अजूनही अफगाणिस्तानमध्ये आपण पाहतोय प्रचंड प्रमाणात हिंसाचार चालू आहे. अफगाणिस्तान शांत झालेलं नाही. अशा अफगाणिस्तानमध्ये जिथे सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेचाही पराभव झाला, त्या देशामध्ये सुद्धा अशा असलेल्या सशस्त्र सैनिकांनी त्यांची शस्त्र टाकली आणि हिंसेच्या आधारे आम्हाला काही मिळवायचं असं जाहीर केलं त्यावेळेला. नंतर इतिहास बदलला, तो भाग वेगळा आहे, परंतु हे त्यांनी जाहीर करणं आणि त्याप्रमाणे ती शस्त्रास्त्र पायाशी ठेवणं गांधींच्या, ही किती मोठी गोष्ट आहे हे आपल्याला आत्ता सांगून अशा चर्चातनं
अशा स्पर्धात्न कळणार नाही. त्याच्यासाठी चिंतन करायला लागेल, शांतपणे वाचन करावं लागेल, अभ्यास करायला लागेल. गांधींना नक्की काय म्हणायचं आहे आणि का म्हणायचं आहे याचा अभ्यास करावा लागेल. पटलं नाही पटलंचा मुद्दा नाही, पण ते काय म्हणतायत ते नीट समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण भाग्यवान आहोत की गांधीजी आपल्या देशात होते. गांधीजी आपल्या देशातनं सगळ्या जगाला संदेश देत होते. हे भाग्य आपलं आहे, हे भाग्य आपलं आपण जपलं पाहिजे. आणि जी गांधीजींची बदनामी करण्याचा प्रचंड प्रयत्न, मोठ्या प्रमाणावर प्रयत्न आज देशभर चालू आहे, जगात नाही चालू, जगात गांधींच्या बाजूनी चाललाय आणि आपल्या देशात गांधींच्या विरुद्ध प्रचार करण्याचा प्रयत्न आहे. पण त्या प्रचाराला फारसं यश येत नाहीये, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांनी त्यामुळे नथुराम गोडसे हाच खरा राष्ट्रभक्त आणि गांधीजी नाहीत असंही म्हणण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा प्रयत्न चालू आहे, त्या प्रयत्नाला फारसं यश येत नाहीये. गांधीजीच राहणार आहेत आणि गांधीजीच राहतील, कारण गांधीजींचा विचार हा त्यांच्या व्यक्तिमत्वापेक्षा, कोणाच्याही व्यक्तिमत्वापेक्षा, कोणत्याही देशापेक्षा आणि कोणत्याही धर्मापेक्षा हा अतिशय प्रगल्भ आणि प्रभावी आहे. हे लक्षात ठेवून तुम्ही या निमित्ताने या स्पर्धेत भाग घेतला, त्यानिमित्ताने गांधींच्या विचाराचा अभ्यास केला, तो अजून करत राहा आणि त्या दृष्टिकोनातूनच जगाकडे पाहायला शिका. एवढं सांगून माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद.